नमस्ते भारत, नमस्ते किसान। मैं राज कपूर किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पे। अभी हम लोग महाराष्ट्र में विजिट कर रहे थे बनाना प्लांट की, लेकिन किसान जो है गन्ने में भी कुछ अच्छा करने के लिए जो है हम लोगों से जो है डिमांड किए। तो किसान के कथनानुसार हम लोगों ने अभी गन्ने में भी किसान को समस्या थी, तो उसके लिए भी जो है मार्गदर्शन करने जा रहे हैं। और पहले से भी कर रहे थे, लेकिन अभी किसानों की डिमांड इस पे जो है बढ़ रही है कि आप गन्ने में भी जो है मार्गदर्शन करो। तो हम लोग तो सोच रहे थे कि अभी टीम थोड़ी बड़ी हो जाए तो फिर इसमें आए, लेकिन उसके पहले ही जो है किसान मान नहीं रहे हैं, तो मार्गदर्शन दिया जा रहा है। यहाँ कौन सी वैरायटी लगी है, कौन सा चलता है, उस पर अपन चर्चा करते हैं। गणेश भाई राम राम। राम राम भैया। केले से गन्ने में तो कभी से ही है, लेकिन कुछ R&D और रिसर्च चल रहे हैं। किसान मित्र जुड़े हुए हैं। जैसे भैया का नाम पता ले लीजिए, हम लोग कहाँ पर है। रमेश वेंकट जाधव, नांदुर्गा, तालुका औसा, जिला लातूर। ये गन्ना कब लगाए हैं आप? जनवरी में। हाँ। कौन सा वैरायटी है? 8005। 8005। क्या इसमें आपको जो है अभी यील्ड कितना ले रहे हैं? ये देखो 17, 18, 20 कांडे। 20 कांडिया। गणेश भाई क्या बोलना चाहेंगे? लगभग ये है कि गन्ने में जो मैं देख रहा हूँ यहाँ पर, गन्ने में अभी निकल कर आ रहा हूँ, और गन्ने में कई सारी चीज़ें जो समस्याएं किसानों को आ रही है गन्ने में, उस समस्या का समाधान कैसे करें। अभी जैसे यहाँ पर लगाने की जो प्रणाली है वो टक्कर पद्धति है। अपना कुछ R&D बाकी था, इसलिए हम लोग नहीं आ पा रहे थे तो क्योंकि बिना R&D के जो है नहीं जा सकते हैं। हाँ। ये 8005 वैरायटी लगाई हुई है ना। दूसरा कि यहाँ पर क्यों अंकल पेरी से पेरी लगाते हो ना आप? हाँ, पेरी। 2 आंख वाला गन्ने का पेरी लगाते हैं। दूसरा लगभग 1 एकड़ में आप 5 बाय कितना लगे, लाइन से लाइन 5 फीट और पेरी से पेरी ऐसे लगा देते हो, तो लगभग 1 एकड़ में 2 टन के लगभग आपको 2-2.25 टन के लगभग आपको ये लगता होगा। तो अभी करो क्या, प्रैक्टिसेस अच्छी है आप लोगों की, गन्ने की मोटाई भी अच्छी है, लेकिन लेंथ चाहिए उतनी नहीं बनी है। जैसे पेरियों की संख्या आप जो 15 से 18 बता रहे हो, तो पेरियों की संख्या कम से कम 25 से 30 होनी चाहिए, है ना। नहीं, उसके लिए होता क्या है कि इसमें शुरुआती चरण से न्यूट्रिशन मैनेजमेंट और वेजिटेटिव ग्रोथ जो होती है इसकी, जैसे अभी ये कांडी का आप अगर देखोगे, गन्ना एक्चुअल क्या होता है, ये नोट बेस्ड क्रॉप है, ये नोट है, ये नोट बेस्ड क्रॉप है, और हर नोट के पास में इसकी आंख है। आप इसको लगाते हो ऐसे टक्कर में, तो हर टक्कर के पास में जहां पर आंखें है वहां से ये सूट निकले हुए, जैसे ये आंख, ये एक आंख हो गई, ये दूसरी आंख हो गई। अभी ये एक आंख में से 1, 2, 3, 4 ये 5 शूट निकले हुए, दूसरी आंख से 1, 2, 3 ये 4 ही शूट निकले हुए। एक्चुअल आपने अगर ये टक्कर पद्धति नहीं यूज करते हुए अगर इसको आंख वाली पद्धति से लेकर जाते हो, सिंगल बर्ड, तो इतनी चीजें जितना आपने 2 आंखों में से इतना ये लिया हुआ है, तो सिंगल आंख से इतना निकाल लोगे। सिंगल आंख से कम एक आंख में इसमें से आपको 7 से 10 कल्ले निकल के आकर मिलते हैं। कितने? 10। हमें रखने कितने हैं? अगर 43,560 स्क्वायर फीट जगह में हम लोगों ने अगर उतने ही कल्ले लगाकर रखे हुए, जैसे 5 बाय 1.5 के ऊपर आपने लगाया, तो 5 बाय 1.5 कितना हुआ? 5 बाय 1.5 गुणित करो। जैसे 5 बाय 1.5 बराबर 5 गुणित 1.5
7.5 हो गया। अभी 43,560 स्क्वायर फीट होता है। 43,560 डिवाइड बाय 7.5, तो आपके 5,800 आंख लगेगी। बराबर 5,800 आंख लगेगी। तो 5,800 में हर पौधे के पास अगर आपके 10 कल्ले आते हैं गुणित 10, तो 58,080 आपके इसमें ये कल्ले आ गए, ये वाले आ गए। अभी मुझे बताओ कि एक गन्ने को अगर हम लोगों ने अच्छी मैच्योरिटी अगर दे दी है तो कम से कम एक गन्ने का इसका वेट 2 किलो आता है। कितना? 2 किलो। मान्य करते हो आप? 2 किलो आता है। इसको गुणित में 2 करूं तो 116 मतलब 110 टन एक एकड़ में। आप बोलोगे यार ये तो दिमाग काम नहीं कर रहा है अभी। नहीं होता है। और आज अपने यहाँ पे कितना निकल के आ रहा है? 50। अभी मेरे हिसाब से मैंने जो गणित लगाया, ये गणित को छोड़ दो। 5/1.5 पर आपने ये लगाया, समझो 5/1.5 पे 5/1.5 पे आपने लगा तो 43,560 इंटू डिवाइड बाय आपका 7.5, 7.5, 5,800 आपके आंख लग गए। अभी उसमें गुणित आपके 10 आंखें आ गई, 58,000 आपके आंखों में कल्ले आ गए, मतलब छूट निकल के आ गए। अभी हमने 10 आंख नहीं रखी, जिसमें से आपको ये आंख में दिखा देता हूँ। भैया थोड़ा पास आओ। जैसे ये एक आंख है, ये मर गई, इसमें कुछ नहीं आया है। ऐसी 3 से 4 आंखें मैंने यहाँ से निकाल के फेंक दी, है ना, जिसका भरण पोषण और ये हाइट ही नहीं गया। अभी मैं 58,000 आपके कल्लों को एक पौधों के पास खाली 7 ही रखता हूँ। कितना? 7 कल्ले। तो एक एकड़ में आपने कितने हुए? 58,000 गुणित 7, मतलब आपका ये इतना आ गया, ये 4,60,000 आ गया। बराबर, ये गुणोत्तर आ गया आपका हर कल्ले, मतलब आपके खेत में इतने कल्ले हैं। अभी एक कल्ले को मैं 2 किलो नहीं पकड़ता हूँ, 1.5 किलो ही पकड़ता हूँ। अभी गुणित 1.5, फिर भी आप आगे जा रहे हो। 1.5 किलो से भी आप पकड़ रहे हो, तो आपके खेत में आने वाले कल्लों की वजह से आने वाला उत्पादन मल्टीप्लिकेशन में जा रहा है। अभी आपके खेत में 58,000 कल्ले निकल के आ गए। उसमें से एक इसमें से अपन ने -3 कल्ले निकाल दी। बराबर, तो आपके 43,560 इंटू 10 नहीं गुणित 7 मैं करता हूँ। बराबर, 7 ही कल्ले निकले, तो कितना डिवाइडेशन हो गया अपना? ऊसांची संख्या यांची जी आहे, वजन किती झालं त्याच्यावरती डिपेंड येतं आपलं, आलं का? जसं फुटव्यांची संख्या जेवढी आहे तेवढं तुमचं वजन वाढतं। जसं एका डोळ्याजवळ तुमचे 7 पेऱ्या आल्या, बरोबर, आता 1.5 फुटावरती तुमचं 43,000, आता सीधं गुणोत्तर पकडायचं, तुमचं 43,560 डिवाइड बाय 7.5, तुमचे किती आले? डिवाइड बाय भागेला 7.5, तुमचे 5800 कल्ले आले। बरोबर, आता 5800 कल्ल्यांमधून आपण काय करायचं? आपण हे पकडायचं की 5800 नाही आले, फक्त आपल्या शेतामध्ये 5,000 आले। किती आले? 5,000 आले। आता 5,000 मधनं आता 5,000 गुणेला प्रत्येक कल्ल्याचं जे वजन आहे आपण फक्त 1.5 किलो पकडू। किती? 1.5, 2 पण नाही। आता 5,000 गुणेला 1.5, तरी सुद्धा तुमच्या एकरी 75 टन उत्पादन येत आहे। किती? 75 टन, एवढं कमी करून सुद्धा। आणि जर चुकून तुम्ही कल्ल्यांची संख्या व्यवस्थित मेंटेन करून जर याची हाईट हेल्थ जर चांगली ठेवली, तर मग तुमच्या याच्यामध्ये एकरी 100 टन उत्पादन यायला कोणी तुम्हाला थांबू शकत नाही। मग तुम्ही एका स्क्वेअर फुटामध्ये 43,560 स्क्वेअर फुटामध्ये जरी तुम्ही कल्ल्यांची संख्या 7 जरी ठेवली, तरी सध्या तुमच्या ऊसाची भरणीला तुमचं 2 किलोचं वेट येतं, एवढं येऊ शकतं। मग तुमचं नियोजन त्याच्यामध्ये व्यवस्थित असलं पाहिजे, व्यवस्थापन चांगलं असलं पाहिजे। मग तुम्हाला एकरी आता जो तुमचा 50 ते 60चा ॲव्हरेज आहे तो डायरेक्ट 30 ते 40 टनाने वाढून जाईल।
थोडीशी मेहनत घ्यायची आहे, नियोजन करायचं आहे. दुसरी गोष्ट, याला वेळोवेळी दिले जाणारे हार्मोन्स आणि ऑक्सिन जे आहेत ते व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कडे त्याला जे नेतात ते तुम्हाला देता आले पाहिजे. आता बघा 8005, 86-032, 265 भरपूर काही व्हरायटी आहेत. त्यातलं हे चांगलं बेनं तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे चांगल्या प्रकारे येतं आहे. मग याचं फक्त व्यवस्थापन आणि नियोजन जर व्यवस्थित केलं तर मग तुम्ही याच्यामध्ये चांगल्या प्रकारे जाऊ शकतात. कारण बघा, पानांची ग्रीनरी ही एकदम व्यवस्थित आहे. फक्त पेरांची संख्या जी आहे ती बघा की 1, कारण हे पेर तर कापलंच जाणार नाही, इथूनच तुटणार आहे. बरोबर. हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. आज 15 कांडी तुम्ही म्हणतायत, पण 13 कांडी येतं, कारण समोरचं कट करणार जर आता 1.5 महिन्यानंतर जर कटिंग सुरू झाली तर अजून 2 पेऱ्या हे चांगले दिसतील. तो वर्ण जुळवतो. 15 पेऱ्याचं जर म्हटलं, आता तुमचं नियोजन चांगलं आहे कुठपर्यंत, ही इंटरनोड बघा, याला मिळालेला जो डिस्टन्स आहे हा मस्त आहे, चांगला आहे. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली झालेली आहे. याचा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल राऊंड जर तुम्ही बघितला तर चांगला झालेला आहे. पण आता याच्यामध्ये सुक्रोज जे वाढण्याचं प्रमाण असतं, शुगर रिकव्हरी जे आहे ते आज खेचली गेली पाहिजे. म्हणून केव्हाही 9व्या महिन्यानंतर, कारण 11व्या महिन्यापासून ते 13व्या महिन्यापर्यंत याला कटिंगलाच नेतात, तर 14व्या महिन्यापर्यंत तो संपला पाहिजे. बरोबर आहे की नाही? जर 14व्या महिन्याच्या पुढे बी गेले तर परत तुमचं शुगर रिकव्हरी कमी यायला सुरुवात होऊन जाते. मग त्यावेळेस 9व्या महिन्यामध्ये याला शुगर रिकव्हरी होण्यासाठी याला काही उत्तेजक द्यावे लागतात खालनं. ते माझं स्वतःचं गन्ना गुरु किट पण आहे. तुम्ही केला गुरु वापरलं ना, माझं गन्ना गुरु किट पण आहे. त्या किट मध्ये सगळे दिलेले आहेत. लागवडी करताना कसं केलं गेलं पाहिजे, लागवडीच्या नंतर काय केलं गेलं पाहिजे, बेसल डोस कधी भरले गेले पाहिजे, कीड नको यायला पाहिजे म्हणून कोणता स्प्रे दिला गेला पाहिजे, बरोबर, झाडांचं नियोजन कसं केलं गेलं पाहिजे, रोपं लावली गेली पाहिजे तर काय केलं गेलं पाहिजे, तुमचे इंटरनोट लागले गेले तर कसे लागले गेले पाहिजे. दुसरं, तुमच्या शेतामध्ये लागवडीच्या आधी जमिनीची तयारी कशी केली गेली पाहिजे. मग लागवडीला बियाणं जर तुम्हाला घ्यायचं आहे तर बियाणं कुठून आणलं गेलं पाहिजे. जसं आता मी तुम्हाला काही गोष्टी विचारल्या की ऊस शेती करत असताना तुम्ही बियाणं कुठून आणतात, तर तुम्हाला तेच कळालं नाही. 2 मिनिटं 5 मिनिटं तुम्हाला शॉकच लागला की ह्या कोणता प्रश्न विचारला आपल्याला. तर बियाणं घेत असताना केव्हाही 9 महिन्याच्या आतलं 8 ते 9 महिन्यापर्यंतचं बियाणं चांगलं असतं. तुमचं 11व्या ते 14व्या महिन्यातलं बियाणं घेतलं तर त्याच्यामध्ये तेवढा चांगला रिस्पॉन्स येत नाही. तुमचा सुक्रोज मध्ये तो कंटेन गेलेला असतो. ग्लुकोज आणि फ्रुक्टोजच्या अवस्थेमध्ये, म्हणजे 9व्या महिन्याच्या अवस्थेमध्ये जर का तुम्ही याचं बियाणं काढून घेतलं आणि शेतीमध्ये चांगलं ट्रीट करून जर लागवड केली तर त्याला फुटव्यांची संख्या चांगली येते. आणि फुटव्यांची संख्या जर चांगली आली तर मग तुम्ही त्याचं व्यवस्थित नियोजन करून, अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करून तुम्ही चांगलं उत्पादन याच्यामध्ये घेऊ शकतात. मग तुम्हाला फक्त 3 वेळेला, वर्षातनं 3 वेळेला याचं नियोजन करायचं आहे. आता जसं बघा, तुम्ही इथंच बसलेले आहात, मी थोडंसं याला साफ केलं. आता इथं जर बघितलं आणि इथं, आज तुम्ही केव्हाही कटिंगला या, तुमच्या ह्या पेरखंडांपेक्षा, ह्या ऊसाच्या जाडीपेक्षा ह्या ऊसांना जाडी आणि सुक्रोजचं प्रमाण याच्यात जास्त येणार आहे, कारण याला हवा लागली. आता जसजसे तुम्ही आत जाणार तस तसं पेऱ्यांची साईज ही कमी होत जाईल. ही जी साईज आहे ही साईज कमी होत जाईल. लेंथला मिळेल तुम्हाला, कारण बघा सावली आहे म्हणून लेंथ घेत चाललेला आहे, पण तुमचं व्हर्टिकली ग्रोथ आहे, हॉरिझॉन्टल मध्ये नाही. तुमचा राऊंडअप मध्ये तुमची ग्रोथ नाही. मग तुमचा शुगर रिकव्हरी रेशो हा कमी येतो. मग शुगर रिकव्हरी जर कमी असली तर तुमचा वजन कमी भरतो. मग आता कसं असते, आपण नियोजन जर व्यवस्थित केलं तर मग आपल्याला, मला सांगा, एका एकरामध्ये मेहनत तेवढीच, सगळ्याच तेवढे, फक्त 1 ते 2 वेळाला जर तुम्ही नियोजन व्यवस्थित केलं, स्प्रे वगैरे जर घेतले सुरुवातीला. आता केला गुरु किट जे मी म्हटलं तुम्हाला, तर केळीला सुरुवातीच्या 3 महिन्याच्या अवस्थेमध्ये जर का ते दिलं गेलं तर पूर्ण वर्षभर तुम्हाला कोणत्याच प्रकारचे डिसीज येणार नाही असं नाही आहे. पण त्याची सेल्फ सस्टेनेबल पॉवर, त्याची इम्युनिटी बूस्ट करण्याचं काम केला गुरु करतं. तसं गन्ना गुरु किट जर तुम्ही लागवड केलं, म्हणजे लागवड करत असताना जर ड्रिंचिंग आणि स्प्रे शेड्यूल जर तुम्ही घेतले बियाण्याला, तर त्याची इम्युनिटी पॉवर ते बनवून ठेवतं. म्हणजे लास्ट पर्यंत पाण्याचा कमी जास्त वापर होणे, वातावरणामध्ये रात्री थंडी, दिवसा गरमी, ह्या ट्रेसांना ते बळी नाही पडत. आणि कंटिन्युअसली त्याला खालून पुशअप असतो, पिकअप असतो, त्याचा डीएनए मध्ये सगळ्या गोष्टी असतात, म्हणून ते वर वाढलं जातं.
बरोबर. म्हणजे होतं काय की जर तुम्ही केळीमध्ये जेही पीक लावतायत सुरुवातीपासून जर का त्याचा ढाचा चांगला असला, एकदा का त्याची बिल्डिंग बनवता असताना तुमचा पाया मजबूत जर असला ना तर बिल्डिंग चांगलीच उभी राहते, नाहीतर ती काही वेळ काळानंतर ती खाली पडते, हे नक्की मात्र आहे. तसं प्रत्येक क्रॉप मध्ये नियोजन जर व्यवस्थित केलं, ते केळी असू द्या, पपई असू द्या, तुमचं ऊस असू द्या, हे व्यवस्थितरित्या जर आपण त्याचं संगोपन जर केलं, पालन पोषण जर केलं, न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर का केलं, तर येणारं उत्पादन हे नक्की तुम्ही टार्गेट घेऊन बसल्यानंतर त्या टार्गेटच्या लगभग मध्ये येतं. बरोबर. आता लागवडी होणारे जे पिकं आहेत त्याच्या अवस्था माहिती असल्या पाहिजे. केळी कंदवर्गीय पीक आहे, मग त्याला लागणारा अन्नाचा पुरवठा, त्याला लागणारी जमीन, त्याला लागणारं पाणी, त्याला लागणारे फर्टिगेशन हे आपल्याला माहिती असणं फार महत्वाचं आहे. मग हा आराखडा तुम्ही तपासून घेणं फार महत्वाचं आहे. मग केळीमध्ये चांगल्यात चांगलं मार्गदर्शन देणारे कोण तज्ज्ञ आहेत, सगळ्यांना अनालिसिस करायचं. त्यातला एक व्यक्ती कोण चांगला की खर्च पण कमी करतो आहे आणि केळी पण चांगली काढतोय. मग ऊसामध्ये पण तसंच. मग ऊसामध्ये तज्ज्ञ व्यक्ती किती आहेत, मग त्यांनी काय डाटे दिलेले आहेत, मग हे डाटे कुठले आहेत, महाराष्ट्रातल्या कोणत्या कोण्यामध्ये हा बंधू राहतो, याची काय प्रॅक्टिस आहे, मग याने खरोखर ह्या प्रॅक्टिस घेऊन खर्च कमी करून सण चांगलं उत्पादन घेतलेलं आहे का, मग मी ज्या क्षेत्रामध्ये राहतो त्या क्षेत्रामध्ये मी ही लागवड केली तर ही सक्सेस राहील का. कारण होतं काय, मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं की तुमच्या एकाच गावामध्ये डाव्या बाजूला वेगळ्या जमिनी आहेत, उजव्या बाजूला वेगळ्या आहेत, तोंडाच्या बाजूला वेगळ्या आहेत, पाठीच्या बाजूला वेगळ्या आहेत. मग तुमची गाईडलाईन तुमच्या मातीच्या अनुसार असली पाहिजे. मग तुमचं अनालिसिस, तुमचं व्हिज्युअलायझेशन हे तुमच्या शेताच्या अनुसार असलं पाहिजे. कोणी सांगतं आहे म्हणून त्याच्यानुसार जर केलं, चांगलं होईल, खराब होईल असं नाही आहे, पण आपली शेती आपल्याला किती सपोर्ट करते हे आपल्याला माहिती आहे. कारण आपण 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षापासून त्या शेतीमध्ये राबतोय. बरोबर आहे की नाही. मग नियोजन काटेकोरपणे केलं गेलं तर उत्पादन तुम्हाला हमी शाश्वती असते. आता बघा, रेट आपल्या हातामध्ये नाही आहे. तुम्हाला 22चा मिळाला का 27चा मिळाला ऊसामध्ये, पण उत्पादन तुम्ही किती घेत आहात, तुम्ही 60 घेतायत का 90 घेतायत का 110 टन घेतायत, आपल्या हातात आहे ना. मला सांगा, 22 रुपयाचा भाव दिला, 60 टन तुम्ही उत्पादन काढलं, तेवढेच दिवस गेले, तेवढंच फर्टिगेशन केली, तेवढीच मेहनत घेतली. बरोबर आहे की नाही. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही 90 टनाचा एव्हरेज काढला तर 2200 गुणित 30 करा अजून, म्हणजे 70 ते 80 हजार रुपयाचं तुमचं एकरी उत्पादन जर जास्त निघत असेल, तेवढीच मेहनत करून, फक्त नियोजनबद्ध मेहनत करून जर का निघत असेल, तर मला सांगा काय वाईट आहे. मग आपण दुसऱ्या वेला न जाताना आपल्या वेनेच व्यवस्थितरित्या जर का केळी केली तर मग आपल्याला पाहिजे तेवढा शेतीमधून आपण फायदा घेऊ शकतो. बघा, वातावरण हे कुठेही जा, तुम्ही भारतात, तुम्ही इथं या का जळगावला जा का कुठेही जा, ते प्रत्येकाला मार देतच आहे. आज कुठे पाऊस जास्त झालेला आहे तिथं लोकांचं रडगाणं आहे की तिथले पिकं मेले. आज जिथं पाऊसच झालेला नाही तिथं ऑक्सिजनने पिकं आलेले आहेत. आता पुढचा दुबार हंगाम जो घ्यायचा आहे तो येईल नाही येईल हे शाश्वती नाही आहे. बघा, पर्यावरणाचा कोप सगळीकडेच आहे, कारण पर्यावरणाला आपण तोडणारे पण आपणच आहेत. पर्यावरणाला सगळ्यात जास्त दुःख देणारे आपणच आहेत. बरोबर. तर त्याचं रडगाणं रडणं म्हणजे ते वेगळी गोष्ट आहे. आपण आणि रिपेअर पण करू शकत नाही त्या गोष्टीला, पण हळूहळू आपल्या लक्षात आल्यानंतर आपण धीरे धीरे त्या गोष्टीकडे जायला पाहिजे. बरोबर. ठीक. ओके.